टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आपल्यासोबत आहेत। दादा, मालेगावची प्रारूप यादी दुसरी जाहीर झालेली आहे। लवकरात निवडणूक होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीची आपण कशा पद्धतीने तयारी केली? काय खरं तर कारखान्याची ही जे निवडणूक आहे ती कुठल्याही पक्षातर्फे निवडणूक होत नसते। तिथं पॅनल असतात आणि जे आज बारामती तालुक्याचे शेतकरी आहेत किंवा जे माळेगाव कारखान्याचे सभासद आहेत ते प्रचंड अस्वस्थ आहेत, कारण एकतर चांगला दर तिथं कारखान्यांनी दिलेला नाही। जो काही दर त्यांना अपेक्षित होता, साधारण 36-37 रुपये हा दर त्यांना अपेक्षित होता। आता साखरेचे भाव पण वाढलेत। साखर आता 32-39 रुपयाला टच झाली आहे। एक्सपोर्टची साखर तर 43-44 रुपयाला ती साखर बाहेर जायला लागली आहे। त्याच्यामुळं 2800 दर असा सभासदांना मिळेल हे अजिबात अपेक्षित नव्हतं। त्याच्यामुळे एक अस्वस्थता आहे। पण निवडणुका आता अजून त्यांनी डिक्लेअर केलेले नाहीत, पण जेव्हा ते डिक्लेअर करतील तेव्हा आम्ही आमची भूमिका मांडू। काल कार्यकर्ते असतील किंवा कारखान्याचे सभासद असतील यांच्या उपस्थितीत आपल्या आढावा बैठक झाली। आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकंदरीत कोणत्या भावना मांडल्या? नाही, खरं तर आपले इथं कार्यकर्ते होते, कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणात इथं आलेले। भरपूर लोक सभासद जे पूर्वी आपल्याकडे नव्हते ते आता आपल्या सोबत आलेत, कारण त्यांची इच्छा आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की आपण तिथं एक पॅनल उभं करावं। पण शेवटी अंतिम निर्णय हा पवार साहेबांचा असेल, आपले खासदार आदरणीय ताई हा त्यांचाही निर्णय असेल आणि कार्यकर्त्यांची भावना मी त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे। जो काही निर्णय ते घेतील आम्हाला सगळ्यांना तो मान्य असेल। दादा, मस्सा जोगतं प्रकरण राज्यात गाजत आहे। संतोष देशमुखांची हत्या झाली होती। उज्ज्वल निकम यांची सरकारने आज वकील म्हणून निवड केलेली आहे। कसं बघता, 7 मुद्द्यांपैकी जी मागण्या होत्या त्यातील एक मुद्दा आज पूर्ण केलेला आहे। चांगली गोष्ट आहे। एवढं म्हणजे भरपूर महिन्यानंतर त्यांनी 7 पैकी 1 मुद्द्याची तिथं मागणी पूर्ण केली। चांगली गोष्ट आहे। परवा ताई पण तिथं जाऊन आलेत। लगेच त्या पुढच्या आठवड्यात किंवा 2 दिवसानंतर पवार साहेब पण तिकडं गेलेले। पण राज्यात जे काही घडतंय ना हे भयानक आहे। हे आता बीड जिल्ह्यात होतंय, पण बारामतीत पण कोयता गँग सक्रिय झाली आहे। लहान लहान मुलं कोयते घेऊन फिरतायत। क्राईम एवढं वाढत चाललंय, गुन्हेगारी वाढत चालली आहे। आपल्या इथे एक शाळा आहे, तिथून 24 मुलं आता गायब झालीत, अनाथ मुलं। त्याच्यामुळे गुन्हेगारी एवढी वाढत चालली आहे बारामतीत आणि आपल्या राज्यात, ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि ते आपण सिरियसली घेतली पाहिजे। नक्कीच होते। युवा नेते युगेंद्र पवार, मालेगावची निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाही, परंतु ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर होईल त्यावेळेस नक्कीच आम्ही निवडणुकीचा विचार करू असं युगेंद्र पवार यांनी सांगितलं। दीपक काकडे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।